विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. या वायवा सीरीज मुळे तुमचा नुसता कॉन्फिडन्स वाढत नाहीये, तर स्कोर सुद्धा बूस्ट होतोय लक्षात घ्या. की कारण याचं असं आहे, की मी एकदम साध्या, सोप्या आणि बेसिक गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. आहे कन्फ्युजन आजच्या प्रश्नामध्ये बरं का. प्रश्न आहे, which of the following strongest reducing agent, which of the following is strongest oxidizing agent? मग weakest reducing, weakest oxidizing agent कसा ओळखायचा हे सांगणार आहे मी तुम्हाला. मग मी तुम्हाला सांगू का? व्यवस्थित लक्ष द्या. हा प्रश्न पहिला बघून घ्या. which of the following acts as the weakest reducing agent, strongest oxidizing agent? हा जो आहे ना EMF सेरीज, इलेक्ट्रोकेमिकल सेरीज, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये त्याचे काही नोट्स वगैरे आहेत तिथं बरं का. हे तर 11th मधला पॉइंट आहे. हां, which of the following cannot function as ऑक्सिडायझिंग एजंट म्हणलंय. ठीक आहे, चला. ओके, ओके. बरं त्याचबरोबर अरे मी हे प्रश्न घेतलेत, जेईई मधले प्रश्न घेतलेत, ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. म्हणजे हा व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे बरं का, लक्षात घ्या. मला सांगायचंय काय बघा, की आपण एक टॉपिक आहे रेडॉक्स रिएक्शन. तो आपण आपल्या क्रॅश कोर्समध्ये डिटेलमध्ये घेतलाय. 50 मिनिटाचा व्हिडिओ आहे. जेईई मध्ये त्यातलेच प्रश्न ॲज इट इज आहेत. म्हणजे टॉपिक मस्त आहे, लक्षात घ्या. बरं, आता मी सुरुवात करतो रे बाळांनो. बघा Na सोडियम हे तुम्हाला माहितीच आहे रे. Na प्लस आणि Cl मायनस. Cl मायनस कुठं? Cl मायनस कुठं? Na प्लस आणि E मायनस. बरोबर आहे. म्हणजे काय झालंय इथं सांगा? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इथं काय झालंय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच ऑक्सिडेशन. आता ज्याचं ऑक्सिडेशन होतंय म्हणजे बघा, ज्याचं ऑक्सिडेशन होतंय तो आहे रिड्युसिंग एजंट. कन्फ्युजन करायचं नाही. ज्याचं होतं ऑक्सिडेशन तो असतो रिड्युसिंग एजंट. त्याने स्वतःला इलेक्ट्रॉन दिलाय. अरे पण तो दुसऱ्याला घ्यायला होणार ना. आणि इलेक्ट्रॉन घेणे म्हणजेच तर रिडक्शन. आता सांगतो. Al3+ हा 3 इलेक्ट्रॉन घेणार आहे आणि अॅल्युमिनियम डिपॉझिट होणार आहे. हिने इलेक्ट्रॉन घेतलेत म्हणजे त्याचं झालं रिडक्शन. ओके. म्हणजे हा आहे ऑक्सिडायझिंग एजंट. आलं का ध्यानात? सिंपल आहे. एकदम सिंपल आहे. बरं सर, मग आता हे सिंपल आहे मान्य आहे. ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो रिड्युसिंग एजंट. ज्याचं रिडक्शन होतंय तो कोण आहे? हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग स्ट्रॉंग आणि वीक कसा ओळखायचा? अरे स्ट्रॉंग आणि वीक साठी इथंच यायचंय, इकडंच यायचंय. याच्याशिवाय ऑप्शन नाहीये. तुम्ही तुमच्या पुस्तकात ना इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिकच्या शेवटी जावं, लक्षात घ्या. एकदम शेवटी. तर इथं क्लिअरली बघा, या रिएक्शन जसे दिलेत ना, या सगळ्या ठिकाणी ना रिडक्शन रिएक्शन दिलेत. का? त्यांनी सगळ्यांनी इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केलेत. सगळ्यांनी इलेक्ट्रॉन काय केले सांगा? एक्सेप्ट केलेत. म्हणून त्या रिडक्शन रिएक्शन आहेत. सांगतो, या रिएक्शनच्या लेफ्टला जो आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि राईटला आहे तो रिड्युसिंग एजंट आहे. पहिला नोट डाउन करून ठेवा. लेफ्टला आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट आणि जसं वर 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 जात आहे तशी ऑक्सिडायझिंग एजंटची स्ट्रेंथ वाढते. म्हणजे वर आहे स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट, लेफ्टला F2. स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट ऑब्विसली खाली असणार आहे. Li प्लस नाही, Li. कारण राईटला रिड्युसिंग एजंट आहेत. गोंधळ नको, गोंधळ नको, लक्षात घ्या. पण आता वीकेस्ट रिड्युसिंग एजंट आणि वीकेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट मला सांगा, वर तर स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग वीकेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे Li प्लस. आता खाली तर स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. मग वरती वीकेस्ट आहे F मायनस. पास. तुम्हाला आपल्या सीटी त्याच्या बाहेरचं काय येणार नाही. लिहून घ्या, नोट डाऊन करून ठेवा. नोट डाऊन करून ठेवा. 3 मिनिटात पॉइंट तो क्लिअर झालेला आहे. 3 मिनिटात. तर थांबा ना. तुम्हाला अशी रिडक्शन पोटेन्शियल चौघांची देतील. व्हॅल्यूज देतील. ज्याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू जास्त तो आहे ऑक्सिडायझिंग एजंट स्ट्रॉंगेस्ट आणि ज्याची निगेटिव्ह व्हॅल्यू जास्त तो स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट आहे. मग तुम्हाला चौघं दिलेत आणि स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग कुठला विचारलाय? कमीत कमी व्हॅल्यू घ्यायची. म्हणजे निगेटिव्ह मधली मोठी घ्यायची. निगेटिव्ह मध्ये मोठा नंबर म्हणजे कमीत कमी नंबर. स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग विचारलंय तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू हायेस्ट घ्यायची. विषय खलास. संपलाय विषय, लक्षात घ्या बाळांनो. आता तेच सगळं इथं दिलंय. लेफ्ट साइडला जे काही स्पेसिस आहेत ते ऑक्सिडायझिंग एजंट आहेत, राईटला आहेत ते नोट डाउन करून ठेवा. तोंडी सांगितले ना, मी जे तोंडी बोललो तेच आहे इथं आणि इथं म्हणूया आपण. वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. कशाला? आपलं पुस्तक ओपन करा ना, ते EMF सीरीज काढा ना, त्याचे ॲप्लिकेशन बघा ना, तुम्हाला हेच भेटणार आहे. बरं चला, स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट F2. ओके. हा वीकेस्ट रिड्युसिंग एजंट. त्याला लेफ्टला खाली होतं. म्हणजे हा वीकेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हा वीकेस्ट रिड्युसिंग एजंट आहे. हे स्ट्रॉंगेस्ट. 1 मिनिट. हीच नावं होती का जरा क्रॉस चेक करा. Li F2 Li+ F मायनस. Li F2 Li+ F मायनस काय बोललो तो सांगा बघू. ऑप्शन मध्ये पण त्याच्या बाहेरचं काय देत नाहीत. घ्या की नोट डाउन करून ठेवून आणि मग प्रश्न सोडवा ना हे. मी तुम्हाला सांगतो. चला, हे पण कळालाय प्रश्न तुम्हाला.
वीकेस्ट रिड्युसिंग एजंट खालचा एफ मायनस, एफ मायनस, एफ मायनस. बघा तेच. एल प्लस वीकेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट. एल सगळ्यात खाली राईटला होतं. स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग. हे सगळ्यात वरती लेफ्ट. स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग. ऑप्शन पण त्याच रिपीट होत आहेत म्हणजे आला कॉन्फिडन्स. ओके. कॉन्फिडन्स हे लक्षात घ्या आणि जमणारच आहे तुम्हाला. बट थांबा ना, मला अजून काय सांगायचं होतं तुम्हाला. मग तुम्ही आपल्या क्रॅश कोर्समध्ये रिडॉक्स रिएक्शनचा टॉपिक करा आणि हे एकदम जेईई मधला सिंपल प्रश्न सोडून दाखवा. 15 सेकंद लागले, पण मी इथल्या स्टुडंट बरोबर डिस्कशन करत ते 15 सेकंद लागले. नाहीतर मी कसं केलं असतं बघा. काय मेथड बघा क्लिअरली आणि आपल्या क्रॅश कोर्समध्ये सेम आपण तसंच घेतलंय. दोन्हीकडचे चार्जेस बॅलन्स करा. राइट साइडला 0 चार्ज आहे. कुठला चार्ज नाहीये. इथं +12 आहे. इथं -x आहे आणि हे -2 आहे. सांगा हे -x इकडे आणा. +x 12 2 गेले की 10. आन्सर करेक्ट आहे. सोपा प्रश्न आहे जेईई मधला पण. इथे बघा. कॅनॉट ऍक्ट ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. याच्यापेक्षा कमी N-4 कधी नसतंय. N मायनस ऑक्सिडेशन बघा. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे दुसऱ्याला स्वतःला रिड्यूस करणार. बाळांनो हे पॉसिबलच नाहीये. बरं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो. ओके थांबा, थांबा. म्हणजे सगळेच एमसीक्यू ऑलमोस्ट आपण घेतलेले आहेत. आता व्यवस्थित लक्ष द्या. हे पण झालं, हे पण झालं, हे ओके. मग जास्त प्रश्न आता किचकट नाहीयेत बाळांनो. पण थांबा. मी तुम्हाला गंमत दाखवू का? रिडॉक्स रिएक्शन मध्ये 80% क्वेश्चन असे असतात, की फक्त ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करा. ओके. पण ऑक्झो ॲसिड ऑफ सल्फर मध्ये गोंधळ घालू नका. आपल्या पुस्तकात 11वीच्या पुस्तकात ओके. आपल्या 11वीच्या पुस्तकात एक स्ट्रक्चर त्यांनी सॉल्व्ह करून दिलेलं आहे. सॉल्व्ह करून दिलेलं आहे. सापडेल अरे टॉपिक संपलं? नाही असं कसं होईल? ओके थांबा. इथं दिसलं मला. ठीक आहे. इकडे बघा. हे टेट्राथायोनाइड आयन दिला इथं. ओके. ओके. मग इथलं ऑक्सिडेशन नंबर काढताना मुलं चुकतात. या चारीच्या चारी सल्फरसाठी एक्स घेऊन चालत नाही. मग आपल्या क्रॅश कोर्सला व्यवस्थित फॉलो करा बाळांनो. क्रॅश कोर्सला व्यवस्थित फॉलो करा. रिझल्ट चांगला नक्की लागणार आहे. रिडॉक्स कंप्लीट केलं की 1 मार्क फिक्स होणार आहे. एरर अनालिसिस केलं की गॅरंटीचा 1 मार्क आहे. गॅरंटी ना म्हणूया पण 1 मार्क तुम्हाला मिळणार आहे. एक-एक मार्काने पुढे जायचं आहे. मॅग्नेटिक मटेरियल ईझी आहे. आपल्या संघर्ष बॅच, आपल्या रेक्टर्स कोर्समध्ये डेली तुम्हाला 3-4 टॉपिकचं शेड्यूल दिलं जातंय. मग हे कंप्लीट करायचं तुम्ही. ऑल द बेस्ट.